सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल. रोखोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेलवर. दुसरा मला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी घ्यायचा आहे तो म्हणजे त्या IAS अधिकारी पूजा खेडकर बाईंच्या. आता त्या बाईंनी खोटी प्रमाणपत्र दिली, खोटं सर्टिफिकेट, हे सगळं ठीक आहे. हा एक विषय चाललेला आहे. दिल्ली पोलिसांनी तिच्यावर FIR दाखल केलेला आहे. आईला काहीतरी बंदूक दाखवली म्हणून अरेस्ट केलेलं आहे. वडिलांचं काय झालं माहिती नाही, ते उमेदवार होते वंचितचे या लोकसभेमध्ये. मला मुद्दा जो मांडायचा आहे तो केंद्र सरकारच्या DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, ज्या मंत्रालयाचा मी काही दिवस दिल्लीमध्ये मंत्री होतो, आणि त्या DOPT मंत्रालयाच्या अधीन UPSC काम करतात. त्यातून मग सर्व IASच्या परीक्षा घेणं, IAS ला ट्रेनिंग देणं, IAS पोस्टिंग करणं, बदला करणं, IAS वर प्रशासकीय किंवा शिस्तभंगाची कारवाई करणं, हे सगळं DOPT करते. DOPT ही UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे DOPTच्या अखत्यारीत काम करते. UPSC हे सगळं काम करत असते. आणि DOPT हे मंत्रालय कुणाच्या अधीन काम करतं तर DOPT मंत्रालयाचे मंत्री आहेत पंतप्रधान, त्या खात्याचे मंत्री होते. आता DOPT म्हणजे UPSCचे काम बघणारे मंत्रालयाचे मंत्री नरेंद्र मोदी आहेत. आणि त्यामुळे DOPT आणि UPSC मध्ये काही चुका झाल्या तर त्याची जबाबदारी ही केंद्रीय मंत्रालयाच्या मंत्र्यांनी घेतली पाहिजे. हा माझा मुख्य मुद्दा आहे. आता ह्या ज्या बाई आहेत खूप कलरफुल हिस्ट्री आहे, आणि त्यांनी OBCचा दाखला घेतला एका बाजूला. तर OBC मध्ये आपल्याला माहिती आहे की OBCचा दाखला जर परीक्षेकरता नोकरीकरता घ्यायचा असेल तर त्यामध्ये क्रिमिनल अट असते. उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी लागतं वार्षिक उत्पन्न आईवडिलांचं त्यांचं. आणि त्याचबरोबर आईवडील हे क्लास 1 ऑफिसर प्रशासकीय नसले पाहिजेत, क्लास 2 ऑफिसर नसले पाहिजे. ते असते तर तुम्हाला क्रिमिनल मिळत नाही. आणि नंतर मग उत्पन्नाची आट आहे. त्या पूजा खेडकर बाईंनी एकतर OBCचं खोटं प्रमाणपत्र घेतलं, त्यामुळे उत्पन्न चुकीचं दाखवलं, बऱ्याच काही खोट्या भानगडी केल्या. आणि त्याचबरोबर दुसरं एक प्रमाणपत्र घेतलं, डिसेबिलिटी अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं. अपंगत्वाकरता काही अटी आहेत. डिसेबिलिटी विथ बरेचसे काही त्याचे 40% कमी अपंगत्व आहे का, ऐकायला येत नाही का, दिसत नाही का, मेंटल इलनेस आहे का, पायाला चालताना काही कुठं अभिनय आहे का, हे सगळ्या गोष्टी तर खूप कडक तपासल्या जातात. आणि 40% अपंगत्वाच्या पेक्षा कमी असेल तर मग वेगळी अट असते. आणि ह्याचा वेगळा कोटा असतो. म्हणजे एक कोटा त्यांनी OBCने NT म्हणून कोटा घेतला. त्या NT समाजाच्या बंजारी समाजाच्या आहेत. तिथेही क्रिमिनलची अट असते. ती क्रिमिनलची अट कशी त्यांनी मोडली. 2 गुन्हे झालेले आहेत. त्या बाईंनी पहिल्यांदा उत्पन्न जे दाखवलं, क्रिमिनल आपल्याला माहिती आहे की बँगलोर ही आज सुरू झाली. 1 लाख रुपयाची मर्यादा होती, कधी 1 लाख वाढून 2.5 झाली, 4.5 झाली, 6 झाली, आता 8 लाख क्रिमिनलची मर्यादा आहे. आता या बाई IAS बाई पूजा खेडकर, त्यांचे वडील हे महाराष्ट्रामध्ये क्लास 1 ऑफिसर होते. आणि त्यांनी या गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांना मतं काहीतरी 13-14 हजार काहीतरी मतं पडली. आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे विजय मिळवते 7,000. तिथं त्यांची ती वंचितची उमेदवारी भाजप करता महत्वाची होती. आता प्रश्न असा आहे की तिच्या वडिलांनी निवडणूक लढवताना जे ऍफिडेव्हिट दिलं त्यामध्ये 40 कोटीची मालमत्ता असं ऍफिडेव्हिट दिलेलं आहे. आणि त्याचं वार्षिक उत्पन्न 49 लाख आहे. पूजा खेडकर यांनी 23ला जेव्हा आपल्या प्रॉपर्टीचा दाखला दिला होता त्यावेळेला त्यांनी त्यांचे 5 प्लॉट आहेत
आणि 2 अपार्टमेंट आहेत त्यांच्या स्वतःच्या नावावर आणि त्याची मार्केट व्हॅल्यू 22 कोटीची आहे असं सर्टिफिकेट दिलं होतं. तरीही त्यांनी काय केलं की माझ्या आई वडिलांचं सेपरेशन झालेलं आहे, त्यांचा डायव्हर्स झालेला आहे, ते वेगळे राहतात, त्यामुळे माझी आई मला सांभाळते, तिचं उत्पन्न नाही आहे असं त्यांनी ती कहाणी रचली. तर आईची गोष्ट पाहिजे झाली तर ती माहिती पुढे आलेली आहे. तर त्यांची एक पिंपरी चिंचवडला फॅक्टरी आहे, फॅक्टरी बेकायदेशीर आहे आणि तिथं टॅक्स भरला नाही म्हणून ती डिमॉलिश करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे ती उत्पन्न सर्टिफिकेट संपूर्णपणे खोटं आहे. तरीही ते सर्टिफिकेट डीओपीटीने ग्राह्य धरलं, तपासणी झाली. आता या पूजा खेटकर यांचा परीक्षेमध्ये 2022च्या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक ही 821 आहे. आता IAS मध्ये दरवर्षी जवळजवळ 200 देशातून 200 पेक्षा कमी मुलांना प्रवेश मिळतो. पण जर तुमच्याकडे काही आरक्षण असेल आणि यांच्याकडे 2 आरक्षण होते, एक एनटीचं आरक्षण होते विथ क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर, आणि दुसरं होतं अपंगत्वाचं. त्या दोन्ही आरक्षणामुळे वेगळ्या कोट्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं, त्यांना IAS मिळालं. IAS मध्ये असा नियम आहे की तुम्हाला कुठलं राज्य मिळणार याकरता कडक नियम आहेत. ते नियम शिथिल करण्याकरता मी असताना प्रयत्न झाला, पण आम्ही काही ते शिथिल केले नाही. सर्वसाधारणपणे तुमच्या राज्याच्या मेरिट लिस्ट मध्ये 1/3 लोकांना होम कॅडर मिळतं, स्थानिक मिळतं, 2/3 बाहेरच्या राज्यात जावं लागतं. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की आपल्याला आपलं राज्य मिळावं. फी वाटणी प्रत्येक कोट्यामध्ये वेगवेगळी होती. जनरलची वेगळी होती, SC वेगळी होती, ST वेगळी होती, OBC वेगळी होती, NT वेगळी होती. आणि म्हणून या 2 सर्टिफिकेट, एक NTचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मुळे आरक्षण मिळालं आणि दुसरं हे डिसेबिलिटी अपंगत्वाचं सर्टिफिकेट मिळून त्यांनी नुसतंच IAS मध्ये प्रवेश मिळवला नाही तर महाराष्ट्र केडर देखील मिळालं. आता यामध्ये डीओपीटीने तपासताना डोळे घातले होते का, काय केले होते का, फार मोठा प्रश्न आहे. आता 19ला जेव्हा या परीक्षेला बसल्या होत्या तेव्हा त्यांची रँक होती 11,244. त्यानंतर मग ही रँक थोडी सुधारली. कशी सुधारली, पेपर वगैरे फुटले का काय ते माहिती नाही, परंतु त्यानंतर IAS मिळाल्यानंतर डीओपीटीच्या नियमाप्रमाणे जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल, सगळ्यांचीच मेडिकल एक्झामिनेशन होती. आता डिसेबिलिटी जर क्लेम केली तर तुमची तर कडक तपासणी, बरोबर आहे. त्यांनी थोडं अंधत्व आहे म्हणून सांगितलं होतं, थोडं पायामध्ये गुटिकामध्ये चालताना त्रास होतो, दुसरं केलं होतं, तिसरं मेंटल इलनेस आहे. अशा 3 त्याला मल्टिपल डिसेबिलिटी म्हणतात, एक फक्त नाही. म्हणजे डेफ डाऊन किंवा डेफ आणि साईट नाही असं जे मल्टिपल डिसेबिलिटी कोटा हा वेगळा कोटा आहे. तर त्याखाली 3 डिसेबिलिटी क्लेम केल्या की सांगितल्याप्रमाणे अंधत्व, नंतर मेंटल इलनेस आणि पायात चालणारा अभिमान. ते तपासण्याकरता एम्स मध्ये दिल्लीला त्यांनी बोलवलं, तुम्ही तपासणी करून घ्या. त्या बाईंनी 6 वेळेला ती तपासणी या ना त्या कारणामुळं टाळली, शेवटी तपासणी करून घेतली नाही. डीओपीटी काय करतात, तरी तुम्ही IAS त्याला अपॉइंटमेंट कशी दिली, ट्रेनिंग कसं पाठवलं. ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट कुठून मिळालं तर राहतात पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. त्यांनी डिसेबिलिटी सर्टिफिकेट करता अहमदनगरमध्ये तिथे वडिलांनी उमेदवारी केली होती, त्या ठिकाणी नंबर असेल तिथं डिसेबिलिटी सर्टिफिकेट होते. काहीतरी 30,000चा व्यवहार झाला अशी म्हणजे माहितीप्रमाणे, पण त्याला काही पुरावा नाहीये. त्याला मग हे मल्टिपल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट अहमदनगरला मिळालं, पुण्यातून नाही घेतलं. आता पुढं डिसेबिलिटी मिळाल्यानंतर त्यांनी उत्पन्नाचा दाखला मॅनेज करण्याकरता आई वडिलांचं सेपरेशन झालं असं दाखवलं, पत्ता चुकीचं